अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून भारतावर 25% प्रति आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या घोषणेची सरकारने दखल घेतली आहे. सरकार त्याचे परिणाम अभ्यासत आहे, असं केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका एक निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर लाभदायक द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहे. भारत सरकार या उद्दिष्टांसाठी वचनबद्ध आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे. आपले शेतकरी, उद्योजक आणि MSME यांच्या हितांचं संरक्षण आणि प्रोत्साहन याला सरकारचं प्राधान्य आहे. ब्रिटनसोबतच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांप्रमाणेच सरकार आपलं राष्ट्रीय हित सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावलं उचलेल, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या आर्थिक विकास दराबाबत सुधारित अंदाज जाहीर केला आहे. 2025 आणि 26 या दोन्ही वर्षांसाठी भारताचा आर्थिक विकास दर 6.4% राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वीच्या एप्रिल 2025च्या अंदाजात IMFने 2025साठी भारताचा विकास दर 6.2% आणि 26साठी 6.3% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान पुन्हा एकदा निश्चित करताना अधिक अनुकूल बाह्य वातावरणामुळे एप्रिलच्या अंदाजापेक्षा नव्या अंदाजात सुधारणा केल्याचं IMFने म्हटलं आहे. यानंतरच्या